आहारात पालेभाज्या असायलाच हव्यात. म्हणूनच अनेक जण अगदी न चुकता पालेभाज्या खातात. मेथी, शेपू, मुळा, चाकवत, समुद्री मेथी, चवळी, लाल माठ या पालेभाज्या चविष्ट लागतात. पण अनेक जण या भाज्या शिजवताना अशा काही चुका करतात की ज्यामुळे या भाज्यांची चव वाढते, पण पौष्टिकता मात्र निघून जाते. तुम्ही ही पालेभाज्या अशा शिजवत नाहीत ना? चला जाणून घ्या. पालेभाज्या जास्त शिजवण्याची गरज नसते. जर तुम्ही त्या खूप वेळ शिजवत असाल तर त्यातील विटॅमिन्स नष्ट होतात. अनेक जण पालेभाज्या शिजवताना पाणी वापरतात, पण पालेभाज्यांना पाणी सुटतं. त्यामुळे जर तुम्ही पाणी घालून भाजी शिजवत असाल तरी देखील त्यातील पोषक तत्व निघून जातात. पालेभाजी ही नेहमी वाफेवरच शिजवायला हवी. झाकण लावून पालेभाजी शिजवा, त्यामुळे त्यातील पोषक तत्व टिकून राहतात. खूप जणांना पालेभाजी स्वच्छ करण्याचा कंटाळा असतो. अशा वेळी अनेक जण पालेभाज्या आधीच धुवून चिरून ठेवतात. त्यामुळेही त्यातील पोषण मूल्ये कमी होतात. शिवाय भाजी स्वच्छ धुवून घेणंही तितकंच गरजेचं आहे. पालेभाजीला अनेकदा माती लागलेली असते. शिवाय यावर कीटकनाशकांची फवारणी देखील केलेली असते. ती स्वच्छ धुतली नाही तर त्याची चव बिघडते. शिवाय ती आरोग्याला देखील हानिकारक ठरू शकते. त्यामुळे पालेभाजी स्वच्छ धुवून मगच ती शिजवा. पालेभाजी चमचमीत करायची म्हणून त्यात खूप तेल किंवा मसाले घालत असाल तर त्याचे आरोग्यदायी गुण कमी होतात. भाजी सतत गरम करून खाऊ नका. एकदा शिजलेली भाजी सतत गरम केल्यामुळे त्यातील पोषण मूल्य कमी होतात. अनेक जण पालेभाज्यांचे रंग टिकण्यासाठी बेकिंग सोडा घालतात. त्यामुळे विटॅमिन्स नष्ट होतात. त्यामुळे सोडा टाकणं टाळा. पालेभाजीला फोडणी देताना त्यात लसूण, हिंग, जिरे, शेंगदाणा कूट घाला. त्यामुळे चव वाढते. शिवाय पचनही सुधारते. लोखंडी कढईत जर तुम्ही भाजी केली तर त्यातून उत्तम लोह मिळते. त्यामुळे पालेभाजी तुम्ही लोखंडी कढईत देखील बनवू शकता. पालेभाजी शिजवताना तुम्ही या चुका करत असाल तर त्या आत्ताच टाळा.